पावसामुळे मुंबईचे रस्ते धुवून निघाले होते. ते दोघेही शॉपिंग मॉलमधून बाहेर पडल्या आणि जवळच्या रेस्टॉरंटमध्ये गेल्या. त्यांच्या हातात मोठ्या शॉपिंग बॅग होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह स्पष्ट दिसत होता. मोनाची मुलगी, लवकर कर, पुन्हा पाऊस पडू लागला आहे. जोयाने तिला फटकारले. आता तर तू म्हातारी झाली आहेस. हवामान खूप छान आहे. मला फक्त पावसात भिजायचे आहे. मोना खूपच उत्साहित दिसत होती. जोयाने तिचा हात घट्ट धरला आणि तिला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. पण ते आत जात असतानाही पावसाने त्यांचे केस आणि कपडे भिजवले होते. तिने तिच्या बॅगेतून एक रुमाल काढला आणि तिच्या खांद्यावर आणि मानेवर टॅप केला. तिला खूप थंडी वाजत होती. तिला पावसाची ॲलर्जी होती आणि मोनाला पाऊस तेवढाच आवडायचा. ठीक आहे, ठीक आहे. आता तुझा मूड सुधार. तू इतकी उदास चेहरा का केला आहेस? माझा भाऊ येईल तेव्हा तो काय विचार करेल? ही बाई माझ्या आगमनाने आनंदी नाहीये. मोनाने तिच्याकडे विनोदी नजरेने पाहिले. तुझ्या भावाच्या आगमनाने मी का आनंदी होऊ? तो मला फ्रान्सहून आयफेल टॉवर आणत नाहीये. ती तिच्या ओल्या केसांमधून हात फिरवत म्हणाली आणि मोना जोरात हसली. तो लहानपणी तुझा विद्यार्थी होता. त्याच्या आगमनाने तू थोडा उत्साहित असायला हवी होतीस. शेवटी तो आता तुझ्यापेक्षा जास्त यशस्वी आहे. ती तिच्याकडे डोळे मिचकावत म्हणाली. अर्थात सुरुवातीला त्याला माझ्यासारखाच शिक्षक होता, म्हणूनच तो आता यशस्वी आहे. ती तिच्या बनावट कॉलर हलवत म्हणाली आणि मग दोघेही हसायला लागले. तेवढ्यात कोणीतरी रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना दिसले. 6 फुटापेक्षा जास्त उंचीचा, हातात रंगीबेरंगी बेल्ट, राखाटी टी शर्ट आणि गुडघ्यांपासून फाटलेली तपकिरी जीन्स. तो त्याच्या खांद्यापर्यंतच्या केसांमधून बोटे फिरवत आत आला. सोबत शिट्टीही वाजवत होता आणि आजूबाजूला पाहत होता. तो एखाद्या ग्रीक देवासारखा दिसत होता. जणू काही एखाद्या निर्जीव दगडी पुतळ्याला नुकतेच जिवंत केले आहे. आता उल्लेखनीय उदासीनतेने तो त्याच्या दिशेने वळलेल्या सर्व कौतुकास्पद नजरेकडे दुर्लक्ष करत कोपऱ्यातील टेबलाकडे गेला, जिथे ते बसले होते. वाह यार, किती देखणा आहे. तो दुसऱ्याच जगातून आलेला वाटतो, जो चुकून आपल्या ग्रहावर आला. मोना आणि जोयाच्या शेजारी असलेल्या बाकावर बसलेल्या काही मुली येणाऱ्या त्या मुलाबद्दल विविध प्रकारच्या टीका करत होत्या. मोनाने क्षणभर तिकडे पाहिले आणि जोरात किंचाळली. जोया आश्चर्याने मागे वळली. डोळे मिचकावणे विसरून दुसरा विचार न करता मोना उठली आणि त्याला मिठी मारण्यासाठी धावली. त्याने तिच्या केसांमधून बोटे फिरवली. जवळ बसलेल्या मुली आता मोनाकडे हेव्याने पाहत होत्या. नक्कीच ती त्याची गर्लफ्रेंड असावी. ती त्याला असे कसे मिठी मारू शकते? ते एकमेकांना कुजबुजले. पण जोया खुर्चीवर बसून राहिली. ओठांवर मंद हास्य घेऊन त्या दोघांकडे पाहत राहिली. माणूस विमानतळावरून थकून घरी येतो, घरीच विश्रांती घेतो आणि तू मला इथे बोलावलंस? तो तिच्या कपाळावर हलकेच हात लावत तक्रार करणाऱ्या स्वरात म्हणाला. मोना त्याच्यापासून वेगळी झाली आणि हसली. आपणही घरी जाऊ, बरोबर? घाई काय आहे? मला फक्त तो मला आधी भेटावास असं वाटत होतं. माझ्या प्रिय भावा, गेल्या 5 वर्षात मी तुला किती मिस केले आहे हे तुला माहीत आहे का? अरे, मी तुला दररोज व्हिडिओ कॉल करायचो. आता मी इथे आलो आहे. मी आता कुठेही जाणार नाही. तो पुढे सरकला आणि तिला त्याच्याकडे ओढत बसला. जोया त्याच्याकडे पाहत उभी राहिली आणि त्याची नजर एकमेकांना भिडली. तुमचे भारतात स्वागत आहे, मिस्टर रोहित खुराना, जोया हसत म्हणाली. ओल्या केसांच्या सोनेरी डोळ्यांच्या मुलीकडे कौतुकाने पाहणारा तो अचानक शुद्धीवर आला. अरे, तू पूर्वीपेक्षाही सुंदर झाली आहेस जोया. तुला भेटून आनंद झाला. ती हलकेच हसली. आता तुला माझ्याकडून तुझी प्रशंसा ऐकायची असेल, पण मी ती करणार नाही. ती खांदे उचकून बसली आणि मोना आणि रोहितही बसला. भाऊ बघ, आम्ही तुला खूप छान भेटवस्तू आणल्या आहेत. आज रात्री घरी आम्ही एक स्वागत पार्टीही आयोजित केली आहे. आपण खूप मजा करू आणि जुने दिवस आठवू. मोना खूप आनंदी झाली. बरं, माझ्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी तुम्ही दोघांनी काय खरेदी केले ते मला कळायला हवे, तिने उत्साहाने विचारले आणि मोनाने सर्व भेटवस्तू टेबलाखाली लपवून ठेवल्या. घरी आल्यावर तुला ते कळेल. आपण आता छान जेवण करू, मग घरी जाऊ. नाहीतर आई आणि बाबाही इथे येतील. जोया हसली. त्यांच्या गमती जमती पाहत जणू प्रत्येक क्षण गोड आठवणींनी भरलेला होता. जोया, आजकाल तू काय करतेस तुझं सौंदर्य वाढवण्याशिवाय? तो पुन्हा तिच्याकडे वळला. त्याच्या डोळ्यात खोडसाळपणा होता. भाऊ, जोया आता विद्यापीठात इंग्रजी साहित्य शिकवते. मोनाने जोयाऐवजी उत्तर दिले. अरे वा, मनोरंजक.
तू अजूनही शिकवतेस आणि तू तुझ्या विद्यार्थ्यांचे कान ओढून त्यांना खूप लांब केलेस. तो हसत म्हणाला आणि जोयाची नजर अचानक त्याच्या मोठ्या कानांवर पडली आणि तिच्या ओठांवर पुन्हा हास्य उमटले. तीही हसली. नाही, मी आता ते ओढणे बंद केले आहे. मला वाटतं की या कानांमुळे दुसऱ्याचं सौंदर्यही कमी व्हायला नको. तर मला सांग, तुझं भविष्यातील काय प्लॅन्स आहेत? ती तिचे ओले केस कानामागे ठेवत म्हणाली. तेव्हा रोहितची नजर तिच्यावर खिळली. माझे प्लॅन्स खूप उदात्त आहेत. देव त्यांना यशस्वी करो. सर्वात आधी मी एका सुंदर मुलीशी लग्न करेल आणि माझं कामही चालू ठेवेन. अर्थातच कोणीही बेरोजगाराला मुलगी देणार नाही, तो खोडकर स्वरात म्हणाला. मग दोघेही जोरात हसायला लागले. अरे, जरी माझा भाऊ काहीही करत नसला तरी त्याच्या पुढे आणि मागे मुलींची रांग लागेल. मी माझी स्वतःची वहिनी शोधून काढेन आणि जोया, तू मला यात मदत करशील, मोना उत्साहाने म्हणाली. कोणाला माहीत, तुझ्या भावाने आधीच मुलगी शोधून ठेवली असेल. तू अनावश्यक काळजी का करतेस? जोयाने तिला प्रेमाने फटकारले. तू अगदी बरोबर आहेस जोया, मला नक्कीच एक मुलगी सापडली आहे. तो तिच्याकडे खोल स्थिर डोळ्यांनी पाहत म्हणाला. मोनाचा चेहरा पडला. जर मला ती मुलगी आवडली नसेल तर मी हे लग्न होऊ देणार नाही. ती भांडण्याच्या मूडमध्ये होती. ठीक आहे, झाले. तुला ती मुलगी नक्कीच आवडेल, मी वचन देतो. आता जेवण कर आणि घरी जाऊया. तो हसला आणि सर्वांनी पटकन आपले जेवण संपवायला सुरुवात केली. तिने तिची बॅग खांद्यावर टाकली. ती हलवली आणि खुराना मॅन्शनमध्ये प्रवेश केला. आकाश आता पूर्णपणे निरभ्र झाले होते. मोनाने तिला रात्रीच्या पार्टीला येण्याचे सक्त सूचना दिल्या होत्या. ती लाऊंजमध्ये शिरली तेव्हा सुनीताजी स्वयंपाकघरातून बाहेर येत होती. अरे माझ्या मुली, तू आलीस का? बघ, इतका मुसळधार पाऊस पडत असताना तुझं बाहेर जाणं गरजेचं होतं का? आता तू आजारी पडशील, ती काळजीने म्हणाली. जोयाने तिच्याकडे पाहिले आणि हसले. आई, शेजाऱ्यांचाही आपल्यावर अधिकार आहे आणि मोना माझी खूप चांगली मैत्रीण आहे. हो, तिच्यासोबत जाणे महत्त्वाचे होते. आणि हो, त्यांनी आज रात्री आपल्याला पार्टीला बोलावले आहे, रोहितच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी. तुम्हीही तयार व्हा आणि बाबांनाही सांगा. हो हो, आपण नक्कीच जाऊया. रोहित इतक्या दिवसांनी परतला आहे. तो आता मोठा झाला असेल. तो खूप खोडकर होता. दिवसभर आपल्या घरी राहून तुझ्या भोवती फिरत असायचा. ती भूतकाळ आठवत हसली आणि जोयाच्या ओठांवरही तेच जुने सौम्य हास्य उमटले. हो, तो आता खरोखर मोठा झाला आहे. तो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे असे वाटत नाही. ती हरवलेल्या स्वरात म्हणाली. हो मुली, तू स्वतः खूप सुंदर आहेस. तू 28 वर्षाची असूनही 20 वर्षाची दिसतेस. सुनीताजी हसत म्हणाली. आता तुलाही निरोप देण्याची वेळ आली आहे. आणि मीराने मला फोन करून सांगितले की ते या आठवड्याच्या शेवटी तुला पाहायला येत आहेत. ते एक अद्भुत नाते आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा, एक व्यापारी, कोट्यवधी रुपयांचा मालमत्तेचा वारस. आणि यावेळी मी तुझ्याकडून नाही ऐकून घेणार नाही. पुढे जा, शाब्बास. आता फ्रेश हो. तिने फक्त मान हलवली आणि वरच्या मजल्यावर जाऊ लागले. लग्नाबद्दल तिच्या मनात कोणतीही भावना नव्हती, उत्साह नव्हता. कदाचित ती खरोखरच एक म्हातारी झाली होती. त्या रात्री खुरानांची हवेली आनंदाने आणि हास्याने भरून गेलेली होती. त्यांचा मुलगा सिव्हिल इंजिनिअरची पदवी पूर्ण करून फ्रान्समधून परतला होता. सर्वांचे चेहरे अभिमानाने उजळले होते. पाहुणे येऊ लागले होते. घराच्या प्रशस्त लॉनवर एक भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती. रोहित खुरानाने 3 पीस सूट घातला होता. त्यांचे केस व्यवस्थित जेल केले होते आणि हलक्या पोनीटेलमध्ये बांधलेले होते. त्याचे खोल काळेभोर डोळे कुणाला तरी शोधत होते, जी अजून आली नव्हती. ती त्याचे हृदय बदलत होती. त्याला परिस्थिती पाहून आश्चर्य वाटले. ती जोया, जिला ते लहानपणापासून ओळखत होता, जी त्याची शेजारी होती आणि एकेकाळी त्याची शिक्षिका होती. सुरुवातीपासूनच त्याच्या खूप जवळची होती. ती नेहमी त्याच्यासोबत असायची, त्याच्या खोलसाळपणावर हसायची आणि जेव्हा तो तिला खूप चिडवायचा तेव्हा प्रेमाने त्याचे कान ओढायची. FSC नंतर जेव्हा तो फ्रान्सला गेला होता तेव्हा त्याची 5 वर्षे एकमेकांना पाहिले नव्हते. आता जेव्हा तो इतक्या वर्षांनी परतला आणि जोयाला पाहिलं तेव्हा ती पूर्वीपेक्षा जास्त सुंदर, प्रौढ आणि मोहक दिसत होती. तेव्हापासून त्याचे हृदय एका अव्यक्त भावनेने मोहित झाले होते. पहिल्यांदाच त्याला इतकी अस्वस्थता, इतकी अनोळखी हालचाल जाणवत होती. तो त्याच्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहिला आणि समोरच्या घराकडे पाहत राहिला. जोयाची खोली ही वरच्या मजल्यावर होती, पण खिडक्या बंद होत्या. ती अजून का आली नाही? त्याने उत्सुकतेने विचार केला. अरे भाऊ, तू इथे उभा राहून काय करत आहेस? खाली असलेले सर्व पाहुणे तुझ्यासाठीच इथे आले आहेत आणि तुला माहीत आहे, आपल्या कुटुंबातील आणि बाहेरतील अनेक सुंदर मुलीही खाली आल्या आहेत.
त्याने डोळे मिचकावत त्याला चिडवले. रोहित हसला आणि तिच्या केसांमधून बोटे फिरवली. तो तिला चिडवू लागला. आणि तुझी जिवलग मैत्रीण ती अजून आली नाही का? त्याने सहज विचारले. जोया, ती लवकरच येणार आहे. लवकर खाली ये. मोनाने त्याचा हात धरला आणि हसत हसत त्याला खाली घेऊन गेली. तर रोहितचे हृदय अजूनही धडधडत होते. जणू त्याच्या हृदयाचा प्रत्येक ठोका तिला हाक मारत होता. तो अंगणात पाऊल ठेवताच त्याला ती त्याच्याकडे येताना दिसली. गळा आणि बाहीवर हलके नक्षीकाम केलेला काळा फ्रॉक घातलेला. तिचे गडद तपकिरी केस एका बाजूला व्यवस्थित सेट केलेले होते. तो दुरूनच दोघांनाही पाहत होता. ती हसत हसत आत आली. सुनीताजी आणि राकेश साहेब तिच्यासोबत होते. त्यांनी रोहितचे स्वागत केले, पण त्याची नजर जोयावर होती, जो हसत तिच्याकडे पाहत होता. पार्टी शिगेला पोहोचली होती. सगळे आनंदात बुडाले होते. मग जेवण वाढले. दोन्ही कुटुंबे एकाच टेबलावर बसली आणि जेवण सुरू झाले. रोहित मुद्दाम जोयाच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला आणि तिच्या प्लेटमध्ये जेवण वाढू लागला. जोयाने हसून त्याचे आभार मानले. रोहित बेटा, तू खरोखर मोठा झाला आहेस. तू आमच्या घरी यायचास तेव्हा खूप लहान होतास. बघ, वेळ किती लवकर निघून गेला आहे. राकेश साहेबांनी विषय सुरू केला आणि सर्वांनी होकारार्थी मान हलवली. हो, आता भाऊ लग्नाच्या वयाचा झाला आहे आणि तो भारतात येताच त्याला कोणीतरी आवडले आहे, पण तो सांगतच नाहीये. मोनाने खोडसाळपणे गुपित उघड केले आणि रोहित फक्त हसत राहिला. वा, ही खूप चांगली गोष्ट आहे. आम्हाला आमच्या जोयासाठी एक खूप चांगला जोडीदार सापडला आहे. ते या आठवड्यात विधीसाठी येत आहेत, सुनीताजी अभिमानाने म्हणाली आणि सर्वजण तिचे अभिनंदन करू लागले. पण रोहितचा चेहरा फिकट पडला. घास घशाखाली उतरत नव्हता. त्याने पाणी प्यायले. जोयाने डोके हलवून जेवणात मग्न राहून विचार केला. भाऊ, आता तुलाही ती मुलगी कोण आहे ते सांगावे लागेल. बघ, जोयाचेही आता लग्न होत आहे. मला माझ्या भावाचेही लग्न लवकरच करायचे आहे. मग आपण खूप मजा करू, मोना खेळकरपणे म्हणाली आणि सर्वांच्या नजरा रोहितवर खिळल्या. हो बेटा, माझ्या मुलाला जी मुलगी आवडेल ती नक्कीच चांगली असेल. सांग बेटा, ती कोण आहे? जेणेकरून आम्हीही तुझे ऐकून पुढे जाऊ, रेखाजी प्रेमाने म्हणाली. त्याला गोंधळात टाकत जोयाही त्याच्याकडे उत्सुकतेने पाहू लागली. शेवटी त्या अद्भुत आणि जादुई व्यक्तिमत्वाच्या मुलाला कोण आवडलं होतं? हो, मला आता तिला सांगावे लागेल, नाहीतर ती मुलगी दुसरीकडे कुठेतरी लग्न करेल आणि मी तिच्याकडे पाहतच राहीन. पण समस्या अशी आहे की मी अजून त्या मुलीला माझ्या मनातले सांगितले नाही. आधी मी तिला पटवून देईन, नाहीतर ती मला नाकारू शकते. तो जोयाच्या डोळ्यात पाहत म्हणाला. फक्त एक आंधळी व्यक्तीच तुला नाकारेल, जोया चिडवत म्हणाली आणि सगळे हसले आणि रोहितची खोल नजर फक्त जोयावरच होती. अचानक जोयाला रोहितच्या हाताचा स्पर्श तिच्या हातावर जाणवला आणि ती थक्क झाली. तिचा श्वास थांबला. ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहू लागली, जो तिच्याकडे खोल डोळ्यांनी पाहत होता. अरे बेटा, प्लीज थोडं पाणी पी. रेखाजींनी पाण्याचा ग्लास तिच्याकडे दिला. तिने डाव्या हाताने तो धरला, कारण तिचा उजवा हात रोहितच्या मजबूत पकडीत होता. तो टेबलाखाली गुडघ्यात आरामात तिचा हात ठेवून बसला होता. तर जोयाची भूक आणि तहान सर्व गायब झाली होती. हा काय विनोद आहे? ती त्याच्या कानात कुजबुजली. माझा हात सोड, सगळे पाहत आहेत. पण एका हट्टी मुलाप्रमाणे त्याने काहीही परिणाम न होता तिच्या बोटांना आणखी घट्ट धरले. जोयाने पटकन तिचा हात सोडला आणि उभी राहिली. काय झाले बेटा? तुला बरं वाटतंय ना? सुनीताजींनीही काळजीत पडली. हो आई, मी वॉशरूमला जात आहे. मी लवकरच परत येईन. तिने रोहितकडे रागाने पाहिले आणि आत गेली. बाकीचे सर्वजण जेवण्यात व्यस्त होते. मीही लवकरच परत येईन. रोहितही असं म्हणाला आणि सर्वांची माफी मागितली आणि तो आत गेला. तो थांबला जेव्हा त्याने जोयाला पाहिले, जी रागाने लाऊंजमध्ये चालत होती. कदाचित त्याचीच वाट पाहत होती. त्याने आपला घसा साफ केला आणि तिच्याकडे गेला. काय झालं राजकुमारी? तू इतकी रागावलीस का? हे किती असभ्यपणाचं होतं. रोहित, तू आता दूध पिता मुलगा नाहीस. तू आता मोठा झाला आहेस आणि माझा हात असा धरून राहणे पूर्णपणे अशोभनीय होते. मी आता तुझी शिक्षिका नाही आणि तू माझ्यासाठी माझा स्टुडंट नाहीस, ती खोडकरपणे म्हणाली आणि रोहित फक्त हसला. मला माहीत आहे की हे चुकीचे होते. मी माफी मागतो. पण माझ्या हृदयाचे मी काय करू शकतो? जे बंडखोरी करत आहे, पण मी ते स्वीकारलंय. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. काही काळापूर्वीच मामी म्हणाल्या की लोक तुला पाहायला येत आहेत आणि तेव्हापासून मी जळत आहे. मी तुला दुसऱ्या कोणासोबतही पाहू शकत नाही. तुला माझंच बनून राहावं लागेल.
मला सांग, उत्तर दे. तू माझ्याशी लग्न करशील का? तो प्रेमाने भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता आणि जोया दगड झाली होती. तिला विश्वासच बसत नव्हता. तू वेडा झाला आहेस का रोहित? मी तुझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. जर हा विनोद असेल तर तो खूप मूर्ख विनोद आहे. ती डोळ्यात आग आणत म्हणाली, जर तू मोठी झालीस तर मी सुद्धा आता मूल नाही. मी 24 वर्षाचा आहे, एक पूर्ण पुरुष. आणि तूच म्हणाली होतीस की फक्त एक आंधळी मुलगीच मला नाकारेल. तुझे डोळे इतके दोषपूर्ण आहेत का की तुला माझे प्रेम दिसत नाही? तो उत्कटतेने म्हणाला. तुला माहीत आहे, लहानपणापासून मी तुला माझी वधू बनवेन असे सांगितले होते. आणि तूही माझे कान ओढून मला वचन दिले होतेस की तू माझी वधू होशील, दुसऱ्या कुणाची नाही. तू मला दिलेले वचन विसरलीस का? त्याच्या बोलण्याने जोया स्तब्ध झाली. रोहित, आयुष्य विनोद नाही. तू नक्कीच मोठा झाला आहेस, पण तू अजून प्रौढ झालेला नाहीस. माझ्या नजरेत तू अजूनही मूल आहेस आणि मी लहान मुलाशी लग्न करू शकत नाही. तिच्या बोलण्यावर रोहित संतापला. मी मूल नाहीये जोया. तुला सिद्ध करून दाखवावे लागेल का की मी प्रौढ आहे? तो तिच्या जवळ आला आणि घाबरलेली जोया सोफ्याच्या मागच्या बाजूला सरकली. रोहितने तिची कंबर धरली आणि तिला जवळ ओढले. त्याच्या हृदयाचे ठोके जोरात आवाज करत होते. जोयाचे हृदय भीतीने प्रचंड धडधडले, कारण ते रोहितच्या पोलादी छातीवर आदळले. तिचे ओठ फडफडत होते. तिला काहीतरी बोलायचे होते, पण तिला रोहितकडून हे कृत्य अपेक्षित नव्हते. म्हणून ती पूर्णपणे स्तब्ध झाली आणि काहीही बोलू शकली नाही. त्याने तिच्या चेहऱ्याकडे वाकून त्याचे मऊ उबदार ओठ तिच्या कपाळावर ठेवले. जोयाच्या संपूर्ण अस्तित्वात एक प्रकारचे मुंग्या येणे जाणवले. रोहितच्या गरम श्वासाने तिचा चेहरा जळू लागला. मला सांग, मी प्रौढ आहे की मूल आहे? याचा तुला आणखी काही पुरावा हवा आहे का? तर ती फक्त मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. असे दिसते की तुला मी प्रौढ असल्याचा आणखी पुरावा हवा आहे. तिच्या शांततेवर तो रागावला. त्याने त्याचे लक्ष तिच्या मऊ गुलाबी ओठांवर वळवले होते. तेव्हा जोया शुद्धीवर आली. तो काही करू शकण्यापूर्वीच जोयाने रागाने त्याला दूर ढकलले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक थाप मारली. बेशरम माणूस. ते काय होते? तिचे हृदय धडधडत होते. रोहित हळुवारपणे म्हणाला, ही बेशरमपणा नाही. हा माझा प्रेमाचा पुरावा आहे. मी तुझ्या कपाळावर माझ्या नावाचा माझा शिक्का मारला आहे. आता तू माझी आहेस. जर तू या नात्याला नकार दिला नाहीस तर मी स्वतः तिथे येईन. मग तो निघून गेला आणि जोयाचे शरीर थरथर कापू लागले. ती एका विचित्र अस्वस्थतेत होती, पूर्णपणे गोंधळलेली आणि अस्वस्थ. तिचे हृदय अनियमितपणे धडधडत होते आणि तिच्या हृदयात एक अनिश्चित भावना होती. सगळीकडे गोंधळ उडाला. ती गेल्या 2 दिवसांपासून विद्यापीठात गेली नव्हती आणि तिच्या खोलीतच बंदिस्त होती. उद्या काही लोक तिला पाहायला येणार होते आणि तिचे मन खूप दुखावले होते. रोहितने तिला अनेक वेळा फोन केला होता, पण तिने त्याच्या एकही फोनला उत्तर दिले नव्हते. त्याच्या बालिशपणासाठी ती तिचे संपूर्ण आयुष्य धोक्यात घालू शकत नव्हती. मोनाही तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी 2दा आली होती, पण तिला धक्काच बसला होता. ती तिला सांगू शकली नाही. अचानक तिचा मोबाईल पुन्हा वाजला. यावेळी तिने रागाने फोन उचलला. तू माझ्या मागे का लागला आहेस? मी तुला आधीच सांगितले आहे की हे सर्व शक्य नाही. ती स्तब्ध झाली. हे का शक्य नाही? माझ्यात काय कमतरता आहे? मी तुझ्या लायक नाही का? तो वेड्यासारखा म्हणाला आणि जोयाचे हृदय थांबले. असं नाहीये रोहित, तू माझ्यापेक्षा जास्त पात्र आहेस. कृपया हा हट्टीपणा सोडून दे. ते लोक उद्या मला पाहायला येणार आहेत आणि मी त्यांना हो म्हणेन. लक्षात ठेव, जर तू खरोखर माझ्यावर प्रेम करत असशील तर गप्प राहा. मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नकोस. असं काही करू नकोस. ही माझी शेवटची विनंती आहे. तिने फोन ठेवला आणि केस मुठीत मुरडले. तिने यापूर्वी कधीही कोणावर प्रेम केले नव्हते आणि तिच्यासमोर कोणीतरी असा वेडेपणा दाखवण्याची ही पहिलीच वेळ होती. शारीरिकदृष्ट्या तिच्या हृदयाचे ठोके वाढणे स्वाभाविक होते, परंतु सामाजिक बंधनांमुळे ती इच्छित असूनही हे प्रेम स्वीकारू शकत नव्हती. तिला फक्त लवकरात लवकर लग्न करायचे होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती तयार झाली आणि तिचे हृदय धडधडत असताना लाऊंजमध्ये गेली. सुनीताजीने मोनाच्या सर्व परिवारालाही आमंत्रित केले होते आणि मुलाचे सर्व कुटुंबही आले होते आणि मुलगा अमितही आला होता. जोयाने त्याच्याकडे पाहिलेही नाही आणि तिला त्याच्याकडे पाहण्यात रसही नव्हता. तिला फक्त कोणाशीही लग्न करायचे होते. मोना तिच्या शेजारी बसून तिला चिडवत होती. तेवढ्यात मुलाची आई म्हणाली, आम्हाला तुमची मुलगी खूप आवडली. आजच साखरपुड्याचा सोहळा व्हावा अशी आमची इच्छा आहे. जोयाला एक विचित्र भावना जाणवली. काहीतरी अप्रिय वाटले, पण ती गप्प राहिली. अमितच्या आईने अमितच्या हातात हिऱ्याची अंगठी दिली आणि त्याने तिच्या बोटांमध्ये अंगठी घातली.
तिच्या बोटात हिऱ्याची अंगठी खूप सुंदर दिसत होती. समारंभ संपला आणि ती तिच्या खोलीत गेली. तिचे हृदय एका विचित्र शून्यतेचा बळी पडले होते. तिने तिचा मोबाईल तपासला. कोणाचाही कॉल किंवा मेसेज नव्हता. कदाचित त्याला समजले असेल की मी जे बोलत आहे ते अशक्य आहे. ती बेडवरून उठली आणि खिडकी उघडली आणि बाल्कनीत गेली. इच्छा नसतानाही तिने तिकडे पाहिले. रोहितच्या खोलीची खिडकी उघडी होती. घर थोड्या अंतरावर होते. त्यामुळे खोलीतले दृश्य स्पष्ट दिसत होते. ती तिकडे पाहू शकत नव्हती. माझा त्याच्याशी काय संबंध? ती बेडवर पडली आणि छताकडे पाहत राहिली. तिचे हृदय अस्वस्थ होत चालले होते. तिला हवं होतं, पण अचानक तिला काहीतरी गडबड झाल्याचं जाणवलं. तो तिच्या समोरच्या सोफ्यावर पडला होता. एक हात खाली लटकत होता. जोयाला असं वाटलं की जणू काही जमिनीवर मोठ्या प्रमाणात लाल द्रव सांडला आहे. तिच्या संपूर्ण अंगावर काटा आला. नाही, तो असं करू शकत नाही. तो इतका वेडा असू शकत नाही. ती बडबडली. अनवाणी आणि तिच्या दुपट्ट्यापासून बेफिकर खाली धावत गेली. गेट उघडून ती समोरच्या घरात गेली. ती लाऊंजमधून पायऱ्या चढून त्याच्या खोलीत गेली. तिने सर्वांना हाक मारली. कदाचित सर्व त्यांच्या खोलीत होते. आत आल्याबरोबर ती त्याच्याकडे धावली. रक्त. रोहित, कृपया डोळे उघड, ती म्हणाली, त्याचा चेहरा तिच्या मांडीवर ठेवून. मग तिने पटकन त्याचे मनगट धरले आणि रक्तस्राव होणाऱ्या जागेवर बोट ठेवला. जे थांबत नव्हते. दरम्यान सिकंदर, ओम आणि मोना देखील खोलीत आले होते. अरे माझ्या बाळा, त्याला काय झाले? तिने स्तब्ध होऊन विचारले. सिकंदरने ताबडतोब रुग्णवाहिका बोलवली आणि मोना तिथे स्तब्ध उभी राहिली. जणू ती आता जिवंत नाही. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. झोयाचे कपडेही त्याच्या रक्ताने माखले होते. ती फक्त रडत राहिली. तिने त्याच्या बचावासाठी प्रार्थना केली. डॉक्टरांनी सांगितले की त्याचे खूप रक्त वाया गेले आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे आणि पुढील 24 तास काहीही सांगता येणार नाही. रेखाजी तिचे डोके धरून बसली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा मुलगा स्वतःची नस कापेन. मोना अजूनही विचारात गढून गेली होती आणि जोया तिच्या डोळ्यातही पाहू शकत नव्हती. निर्दोष असूनही तिला दोषी वाटत होते. ते रात्रभर कॉरिडॉरमध्ये बसून त्याच्या बचावासाठी प्रार्थना करत होते. काहीही न खाता किंवा पिता. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्याला धोक्याबाहेर घोषित केले आणि त्यानंतरच सर्वांना दिलासा मिळाला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. बेटा, तू असं का केलंस? तुला काय त्रास होत होता की तू स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास? रेखाजी त्याच्या पलंगावर बसली. त्याच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाली. तो छताकडे शून्य नजरेने पाहत होता. कुणाशीही बोलत नव्हता. जोया शांतपणे निघून गेली. या अवस्थेत तिला त्याला तोंड द्यायचे नव्हते. ती घरी परतली, पण तिची चिंता वाढत होती. तो तिच्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न कसा करू शकतो? जर तो खरोखरच मेला असता तर? तिला त्या पलीकडे विचार करायचा नव्हता. दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि तो घरी परतला. त्याच्या खोलीत कोणाशीही बोलत नव्हता. मोना त्याला विचारून कंटाळली होती, पण तो फक्त छताकडे पाहत असे किंवा म्हणत असे, मला एकटे सोडा. मोना झोयाकडे आली. मला माहीत नाही की माझ्या भावावर कोणी वाईट नजर टाकली. तो जेवत नाही किंवा कोणाशी बोलत नाही. काय झाले? माझा हसणारा भाऊ. त्याला कोणी तोडले आहे? जर तो माझ्या समोर आला तर मी त्याला मारून टाकीन. ती रागाने म्हणाली. मोना, तुझा भाऊ वेडा झाला आहे. दुसरे काहीच नाही. ती चिंताग्रस्तपणे विषय बदलत म्हणाली आणि मोना पूर्णपणे गोठली. तुला काय म्हणायचंय? तुला सगळं माहीत आहे का? कारण सांग, तू काय लपवत आहेस? तिने जोयाला कटघेऱ्यात उभे केले होते. कारण त्याचा वेडेपणा आहे मोना, दुसरे काहीच नाही. मी त्याला समजावून सांगितले की आपण एकमेकांशी विसंगत आहोत, पण तो हट्टी आहे आणि प्रेम म्हणजे हट्टीपणा नाही. मोना, प्रेम म्हणजे त्याग, मोठे हृदय बनवणे. त्याला माझ्यावर कसले प्रेम आहे? ते शुद्ध उत्कटता आणि वेडेपणा आहे. तिने अनिच्छितपणे मोनाला सर्व काही सांगितले आणि तिला असे वाटले की तिच्या डोक्यावर आभाळ कोसळले आहे. जोया, तू काय म्हणालीस? माझा भाऊ तुझ्यावर प्रेम करतो? अरे देवा, मला विश्वासच बसत नाहीये. ती तिथेच उभी राहिली, भिंतीला टेकून, तिचे डोके धरून. बघ, तुलाही धक्का बसलाय ना? मीही अशीच होते. त्याच्याशी माझी काय जुळणी? जोया स्वतःची हसली. मोना अजूनही गोंधळली होती. कोणीही केव्हाही कोणाच्याही प्रेमात पडू शकतो जोया, ती हरवलेल्या स्वरात म्हणाली. कृपया आता त्याला पाठिंबा देऊ नकोस. त्याला त्याचे बालिश मार्ग सोडण्यास पटवून दे. आपण आता मोठे झाले आहोत. हे शक्य नाही. माझे आता लग्न ठरले आहे. आता ते नक्कीच शक्य नाही, बरोबर? ती मोनाला पटवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते. भाऊ तुझ्यासाठी इतक्या टोकाला गेला होता जोया. तू नक्कीच त्याला नाकारलेस. त्यामुळेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा. यातून काय सिद्ध होते? मोनाला शुद्धीवर आल्यासारखं झालं. जोयाला पुन्हा अपराधी वाटू लागले, नाही का? जर तू त्याला मिळाली नाहीस तर तो वाचणार नाही. आता निर्णय तुझा आहे. कोणीही तुला जबरदस्ती करू शकत नाही.
तिचे मत दिल्यानंतर ती खोलीतून निघून गेली आणि जोया डोके धरून बसली. भाऊ, आत्महत्या करण्यापूर्वी तू माझा सल्ला घ्यायला हवा होतास. सर्वांना त्रास देण्याची काय गरज होती? मोना त्याच्या बेडवर पाय रोवून बसली. एका दिवसात त्याचा रंग निस्तेज झाला होता. तुझी मैत्रीण माझी तब्येत विचारायला देखील आली नाही. बाकी ती एक चांगली मैत्रीण आहे, तो तिला दुःखी स्वरात टोमणे मारत म्हणाला. मोना त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत होती. तिचे डोळे उत्सुकतेने भरलेले होते. ती तुला घाबरते भाऊ, ती येणार नाही. तू पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तरी, जिच्यासाठी तू जीव द्यायला तयार आहेस, तिला तुझी पर्वा नाही आणि तू प्रत्येक क्षणी तुझी काळजी घेणाऱ्यांना मारत आहेस. जर तू तिच्या प्रेमात पडला होतास तर तू ते उघडपणे जाहीर करायला हवे होतेस. तिच्या साखरपुड्याच्या दिवशी सर्वांसमोर आला असतास आणि तिला ती अंगठी नाट्यमयपणे सादर केली असती. पण तू माझा सल्ला घेतला नसल्यामुळे हे असंच घडायचं होतं. आता काहीही करता येणार नाही, बरोबर? तिचे लग्न पुढच्या महिन्यात आहे. मोना त्याला समजावून सांगू लागली. तिला एकदा येऊन मला भेटायला सांग, मला बोलायचं आहे. मग ती जे काही करायचं ते करू शकते. रोहितचे विचार त्याच गोष्टींवर अडकले होते. तेवढ्यात दार उघडले आणि कोणीतरी आत आले, ज्याला पाहून रोहित क्षणभर श्वास घेण्यास विसरला, कारण तिने त्याचा श्वास पूर्णपणे ताब्यात घेतला होता. ती एका साध्या पांढऱ्या कुर्त्यात होती. तिचे केस सैल आंबाड्यात बांधलेले होते. तिचे डोळे कदाचित रात्रभर जागे राहिल्यामुळे लाल झाले असतील. मोना तिला पाहताच लगेच बेडवरून उठली आणि निघून जाऊ लागली. जोयाने तिचा हात धरला. तू कुठेही जाणार नाहीस, मी त्याच्याशी तुझ्या समोर बोलायला आली आहे, ती रागाने म्हणाली. तू हा प्रेमाने आजारी माणूस बरा झाला आहे की मेला आहे हे पाहण्यासाठी आले आहेस का? रोहितने तिला टोमणे मारले आणि जोयाने रागाने त्याला पाहिले. जर तू आता पुन्हा असा व्यर्थ प्रयत्न केलास तर मी तुला स्वतः मारून टाकेन. मी तुला सांगण्यासाठी आले आहे की मी पुढच्या महिन्यात लग्न करत आहे आणि आपल्या दोघी कुटुंबांमधील इतक्या वर्षापासूनचे मजबूत बंधन तोडू नकोस. तू केलेल्या कोणत्याही चुकीसाठी मी जबाबदार नाही. मी तुला माझ्यावर प्रेम करायला सांगितले होते. ती जवळ आले आणि त्याला इशारा केला. मोनाच्या नजरा टेनिस बॉलसारख्या त्यांच्या चेहऱ्यांमधून फिरत होत्या. ठीक आहे, लग्न कर, मला काहीही हरकत नाही. पण मला फक्त एवढंच सांग, ज्या माणसासाठी तू मला नाकारत आहेस, तो तुला आवडतो का? मी तुझ्या डोळ्यात सत्य पाहिले आहे म्हणून खोटे बोलू नकोस. जोयाने काही क्षण दात घासले. जर तू त्याच्यावर प्रेम करत नसलीस तर? काहीही असो, जेव्हा एखादी मुलगी लग्न करते तेव्हा तिच्या नवऱ्याचे प्रेम आपोआप तिच्या हृदयात स्थान मिळवते आणि तू त्याची काळजी करू नकोस. तिने एक खात्रीशीर व्यक्तिवाद केला. तो अचानक उभा राहिला आणि तिच्या जवळ गेला. जोया भिंतीला टेकून त्याच्याकडे घाबरून पाहत होती. तुला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही का? तो तिच्या डोळ्यात काहीतरी शोधत होता. मी तुझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठे आहे रोहित. मला काही का वाटेल? मी तुझ्यासारखी मूर्ख नाही. मी तुझ्यापेक्षा लहान आहे म्हणून तू मला नाकारलेस. हे एकमेव कारण आहे का? रोहितला खूप वाईट वाटले. हे कारण इतके मोठे आहे की मी त्याला विसरू शकत नाही. म्हणून कृपया मागे हट. आपल्या सर्वांसाठी जीवन कठीण करू नको. तो रागावला होता. पण रोहितचा दृढ निश्चय होता. हे कारण माझ्यासाठी अर्थहीन आहे. म्हणून काळजी करू नकोस. मी सगळं ठीक करेन. तुला त्या मुलावर प्रेम नाही तर बस, आता जा आणि आराम कर. तुला कदाचित रात्रभर झोप लागली नसेल, तो हळुवारपणे म्हणाला. तिच्या चेहऱ्यावरील केसांची एक बट बाजूला हलवत तो म्हणाला होता. मोनाने तिच्या भावाचा वेडेपणा तोंड उघडून पाहिला आणि मग खोलीतून बाहेर पडून गेली. जोया रक्ताळलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. जर तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल तर आजच ते करायला सुरुवात कर जोया. माझं प्रेम स्वतःहून तुझ्या हृदयापर्यंत पोहोचेन. फक्त खिडकी उघडी ठेव, तो म्हणाला, तिच्या हनुवटीला त्याच्या अंगठ्याने हलके स्पर्श करत. जोयाचे हृदय धडधडू लागले. रोहित खुरानाच्या तेजस्वी व्यक्तिमत्वासमोर कोणती मुलगी खंबीर राहू शकते? तिचे हृदय कमकुवत होण्यापूर्वीच तिने त्याला मागे ढकलले आणि पटकन खोलीतून निघून गेली आणि तो तिला जाताना पाहून बेडवर कोसळला. जोया आता त्याच्यासाठी श्वास घेण्याइतकी महत्त्वाची झाली होती. ती रागावून घरी परतली. पोहोचताच तिने सुनीताजीला लग्नाची तारीख लवकरात लवकर ठरवण्यास सांगितले. तिच्या मनात लवकर लग्न करणे हा सर्वोत्तम उपाय होता. यावेळी जर त्याने आत्महत्या केली तर त्याला मरू दे. तो जे काही करत आहे त्यासाठी मी जबाबदार नाही, तिने ठरवले होते. घरी लग्नाची तयारी सुरू झाली होती. कार्ड वाटण्यात आले होते. जोयाने तिच्या विद्यापीठातील मित्रांना आणि सहकाऱ्यांनाही आमंत्रित केले होते. तिच्या लग्नाला फक्त आता 15 दिवस उरले होते. मोनाने भेटणे बंद केले होते. जणू काही ती तिच्यावर रागवली होती. पण जोया सध्या कुणालाही पटवून देण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने तिचे मन कोंडून घेतले होते. तर ती घर आणि विद्यापीठ यांच्यात बंदिस्त झाली होती. याच काळात
अमितने तिला जेवणाचे आमंत्रण दिले होते. लग्नापूर्वी एकदा जोयाला भेटायचे आहे असे त्याने सांगितले. जोयाने आक्षेप घेतला नाही. शेवटी ज्या व्यक्तीसोबत ती आयुष्य घालवणार आहे त्या व्यक्तीबद्दल थोडे जाणून घेणे हा तिचा अधिकार आहे. रात्री 8 वाजता ती तयार झाली, घराबाहेर पडली, तिच्या गाडीत बसली आणि रेस्टॉरंटकडे निघाली. ती पोहोचली तेव्हा अमित आधीच तिथे होता. तो तिच्याकडे पाहून हसला. तिने हलके स्मित केले आणि समोरच्या सोफ्यावर बसायला गेली. ती इथे आली होती पण काय बोलावे ते तिला समजत नव्हते. मी तुला असे बोलावले याचा तुला वाईट वाटले का? अमितच्या प्रश्नावर ती हसली. मुळीच नाही. लग्नापूर्वी एकमेकांना थोडे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून मी आले. मला सांग, तू माझ्यासाठी वेळ कसा काढलास? आज माझ्या कामावर कोणत्याही महत्त्वाच्या बैठका नव्हत्या. म्हणून मी विचार केला की मी तुझ्यासोबत जेवायला जाईन. खरं तर मी बाबांचे सर्व काम सांभाळतो. मला दररोज देशाबाहेर जावे लागते. वेळापत्रक खूप कठीण आहे. पण मला आशा आहे की तुम्ही हे फार गांभीर्याने घेणार नाहीत. खरं तर मला लग्नही करायचं नव्हतं आणि माझ्याकडे त्यासाठी वेळही नव्हता. पण तुला माहीत आहे की मम्मीच्या आदेशांना मी नकार देऊ शकत नाही. तिने लहानपणापासूनच माझी खूप काळजी घेतली आहे. मला तिच्या प्रत्येक शब्दाचे पालन करणे बंधनकारक वाटते. तो गोड आणि सभ्य स्वरात म्हणाला. हो, तुम्ही बरोबर आहात. पालक आपल्या वाईट विचार करत नाहीत. आणि ते बरोबरच असतात. म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवे. जोयाने सहमती दर्शवत मान हलवली. हो नक्कीच. तुम्ही खूप प्रौढ आणि समजूतदार आहात. म्हणूनच मम्मीने तुम्हाला पहिल्या नजरेतच माझ्यासाठी पसंत केलं आणि मी डोळे मिटून तिच्यावर सहमत झालो. मी तुला ही एकच विनंती करेन. कृपया आईशी असलेले तुझे नाते कधीही बिघडवू नकोस. नाहीतर आपले नातेही गुंतागुंतीचे होईल. मी एक कष्टाळू माणूस आहे. मी थकल्याशिवाय 24 तास काम करू शकतो. पण आई घरी एकटी कंटाळते. आता ती तिच्या भावना नोकरांसोबत शेअर करू शकत नाही. म्हणूनच ती म्हणाली की घरात एक सून असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही दोघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय कराल आणि मलाही कोणतीही अडचण येणार नाही. तो पुन्हा पुन्हा त्याच्या घड्याळाकडे पाहत होता आणि जसा तो घाईघाईने तिला सांगत होता की लग्नानंतर तिला त्याच्या आईची काळजी घ्यावी लागेल आणि तिचा सहवासात आनंद निर्माण करावा लागेल. जोया क्वचितच हसली. तिला असे वाटले की तिच्यासमोर कोणी मानव नाही तर एक भावनाहीन रोबोट बसला आहे. पहिल्यांदाच तिला थोडे गुदमरल्यासारखे वाटले. अमित, तू जे काही म्हणतोयस ते बरोबर आहे. पण मी तुला एक प्रश्न विचारू इच्छिते. हे लग्न 100% तुझ्या आईची पसंती आहे का? तुला खरोखर आता लग्न करायचे नाहीये? अमितने काही क्षण विचार केला आणि नंतर हसला. हो, तू असे म्हणू शकतेस. कारण माझी आई माझ्यासाठी खूप खास आहे. मी तिला एकटी सोडू शकत नाही. पण तुला भेटल्यानंतर मला वाटले की यात माझाही काही वाटा असावा. मला आशा आहे की तुझ्यासोबत आयुष्य सुरळीत चालेल. मला तुझ्या कामावर काहीच आक्षेप नाही. तू पुढे नोकरी करू शकतेस. त्याने पुन्हा त्याच्या घड्याळाकडे पाहिले. त्याच्या वारंवार पाहण्याने जोयाला संकोच वाटला. जणू ती पळून जाण्याच्या तयारीत होती. तर तुझ्याकडे वेळ नसेल तर तू जाऊ शकतोस. मला काही हरकत नाही. ती त्याची बॅग उचलत म्हणाली. अरे नाही, कृपया आधी जेवून घे. तो थोडा लाजला. पण जोयाची भूक शांत झाली होती. तिला बाहेर ताज्या हवेत श्वास घेण्याची गरज होती. तुला भेटून खूप आनंद झाला. मी आता निघते. ती तिची बॅग उचलत उठली. अर्ध्या तासाच्या या संभाषणाचा सारांश फक्त एवढाच होता. माझ्या आईला आनंदी ठेव. ती बाहेर निघाली. अमित फोन घेत होता आणि बिल भरत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उत्कटता स्पष्ट दिसत होती. जोया घाईघाईने बाहेर पडली. बाहेर थंड वारा वाहत होता. जणू काही पाऊस पडणार आहे. पण आज पहिल्यांदाच तिला थंड वाऱ्यात एकटी चालण्याचा आनंद मिळत होता. ती रस्त्यावरून ध्येयहीनपणे चालायला लागली. मम्मीज बॉय, ती अमितबद्दल बोलली. ती स्वतःशीच बडबडायला लागली. अरे, मग तुला मम्मीज बॉय कसा वाटला? ती अचानक आवाजाकडे वळली. म्हणजे तिच्या बडबडण्याचा आवाज ऐकला होता. तू इथे माझ्या मागे येत होतास? जोया रोहितला फटकारत म्हणाली. अरे नाही यार, तू एक मॅच्युअर मुलगी आहेस. तुला स्वतःचे चांगले वाईट समजते. मी तुझ्या मागे का येऊ? मी माझ्या काही भटक्या मित्रांसोबत मजा करायला आलो होतो. तो निश्चित दिसत होता. त्याचे हात खिशात घातले होते. जोयाही त्याच्यासोबत चालू लागली. तुला माहीत आहे, एकेकाळी आपण खूप चांगले मित्र होतो. तू अजूनही मला तुझा मित्र मानतेस का? की माझ्या प्रेमाच्या कबुलीमुळे माझा सर्व दर्जा हिरावून घेतला आहे? आणि जोया अनिच्छितपणे हसली. काही काळापूर्वीचा गुदमरण्याचा त्रास कमी झाला होता. जर तू मित्रासारखा राहिलास तर मी तुला माझा मित्र का मानणार नाही? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. त्याच्या या चेहऱ्यावर एक हृदयस्पर्शी हास्य उमटले. ठीक आहे, मग या मित्रासोबत एक कप चहा घेशील? तो तिला एका दिशेने घेऊन जात होता.
करमदीन चहावाला खूप छान चहा बनवतो. तू ही चहा कधीच विसरणार नाहीस. जोया देखील सर्व कटुता विसरून त्याच्या मागे गेली. तिला चहाची खूप इच्छा होती. रेस्टॉरंट रस्त्यापासून दूर एका ठिकाणी होते. त्याने तिला खुर्चीवर बसवले आणि आत गेला. खुर्च्या आणि टेबल उघड्या आकाशाखाली फुलांच्या पाकळ्यांसारखे विखुरलेले होते. वारा जोरात वाहत होता. तिचे केस सतत उडवत होता. तिने खूप हलके कपडे घातले होते आणि आता तिला थंडी वाजत होती. रोहितने ऑर्डर दिली आणि तिच्याकडे आला. ती कुडकुडत बसली होती. तुला थंडी वाजत आहे का? आपण या ढाब्याच्या छताखाली जाऊ की दुसरीकडे कुठेतरी? त्याने तिची स्थिती पाहून विचारले. नाही, इथे छान वाटतंय. मी चहा प्यायले तर मला थंडी वाजणार नाही. रोहित मान हलवत बसला. त्यांच्यासमोर 2 वाफाळलेले कप ठेवले होते. रोहितने एक कप तिच्या हातात दिला आणि दुसरा टेबलावर ठेवला. जोया गरम गरम घोट घेऊ लागली. चहा खरोखर खूप छान होता. तू का पित नाहीस? चहा थंड होत आहे, ती त्याला आठवण करून देत म्हणाली. मी इतका गरम चहा पित नाही. माझे ओठ जळतात. तूही तुझ्या ओठांवर थोडी दया दाखवली पाहिजे. तो तिच्या मऊ नाजूक ओठांवर लक्ष केंद्रित करत म्हणाला. तर जोया हसली. मी नेहमीच असेच पिते. तिने अर्धा कप संपवला होता. रोहितने त्याचा कप उचलला आणि त्याच्या ओठांना लावला. तुला काही अडचण असेल तर तू मला सांगू शकतेस. मला मित्र समजून. तो तिच्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करून बोलत होता, जो खूपच अस्वस्थ दिसत होता. तू काय करशील? तू पुन्हा तुझे प्रेम व्यक्त करायला सुरुवात करशील आणि मी निघून जाईल. तसे यावेळी तू आत्महत्येचा प्रयत्न केला नाहीस. माझ्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. चहा संपवल्यानंतर तिने तिचा कप खाली ठेवला होता. पण चहाची तलब कमी झाली नव्हती. चहा खरोखरच खूप छान होता. रोहितने फक्त 2-3 घोट घेतले होते. फक्त भित्रेच आत्महत्या करतात जोया. मला नको आहे की ज्याच्यावर मी प्रेम करतो त्याने मला भित्रा समजावे. मी तुझ्या लग्नाआधी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला भारत भावला नाही. तो दुःखी स्वरात म्हणाला. जोया क्षणभर थांबली आणि त्याच्याकडे पाहिले. तो खूप देखणा दिसत होता. तरीही प्रेमाने खूप दुःखी झाला. तिचे हृदय काहीतरी तुटू लागले. तुझ्या पालकांना तू त्यांच्यासोबत हवा आहेस. त्यांना दुखवू नकोस रोहित. तिच्या हृदयात काहीतरी तुटू लागले. तुझ्या पालकांना तू त्यांच्यासोबत हवा आहेस. त्यांना दुखवू नकोस रोहित. तुला माहीत आहे, काही लोक त्यांच्या पालकांबद्दल इतके पॉझिटिव्ह असतात की ते त्यांच्या इच्छेनुसार लग्न देखील करू इच्छितात. ती कडवटपणे हसली. तिच्या मनातल्या रागाला बाहेर काढणे आवश्यक होते. रोहितने चहा घेतला आणि उसासा टाकला. हे बघ, माझ्या आग्रहामुळे कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नकोस. मी फक्त एक मित्र म्हणून तुला ते समजावून सांगत आहे. हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. तो ज्या प्रकारचा विचारांचा माणूस आहे तो तुला वेळ देणार नाही. या नात्यात प्रेम आवश्यक आहे आणि इथे त्याचीच कमी आहे. आपण प्रेमाशिवाय जगू शकतो का? तो सहज म्हणाला. जोयाला परत अस्वस्थ वाटले. त्याने कप उचलण्यासाठी हात पुढे केला, पण तो येण्याआधीच जोयाने त्याचा कप हातात घेतला आणि तो ओठांना लावला. तिचे डोके आधीच दुखत होते. रोहित थांबला आणि त्या सुंदर मुलीकडे पाहत राहिला, जी एक कठीण निर्णय घेतल्यानंतर स्वतःच अडचणीत सापडली होती. मी दुसरा कप मागवू का? हा थंड झाला आहे. पण जोयाने कदाचित न कळत एका घोटात संपूर्ण कप खाली केला होता. तरीही तिचा थरकाप कायम राहिला आणि मग अचानक पाऊस पडू लागला. रोहित पटकन उठला आणि तिला आत घेऊन गेला. ते दोघेही ढाबा मालकाजवळ कंटेनरच्या छताखाली उभे राहिले. तिचे काही केस ओले झाले होते आणि तिचे कपडे देखील. रोहितने लगेच त्याचा कोट काढला आणि तिला गुंडाळला. तुला इथेच थंडी वाजत आहे का? चल आत जाऊया. त्यांच्याकडे एक खोली आहे. आपण ती काही काळासाठी भाड्याने घेऊ शकतो. माझ्या मागे ये. तो तिला हे म्हणाला आणि स्वतः पायऱ्या चढू लागला. कदाचित खोली वरच्या मजल्यावर होती. जोया त्याच्या मागे गेली. हा पाऊस लवकरच थांबणार नव्हता. खोली खूपच लहान होती. खिडकीजवळ कोपऱ्यात एक पलंग आणि 2 खुर्च्या होत्या. ती एका खुर्चीवर बसली. पाऊस खिडकीला स्पर्श करत होता. रोहित तिच्या समोर उभा होता. त्याला वाटत होते की पाऊस कधीच थांबू नये आणि तो तिच्या शेजारी उभा राहू शकेल. तू असं का पाहत आहेस? तो फक्त तिच्याकडे पाहत होता. मी आता तुला पाहूही शकत नाही का? त्याने तक्रार केली आणि तो हसला. काळजीपूर्वक बघ. तुला माझ्या चेहऱ्यावर माझ्या वयाच्या रेषा दिसतील. मी आज मेकअपही केलेला नाही. तिच्या निर्दोष चेहऱ्यावर हरवलेला तो घाबरला. तू म्हातारी झालीस तरी मी तुला असेच पाहीन जोया. तू माझ्या प्रेमाला भ्रम समजतेस की बालिशपणा? पण हा भ्रम किंवा बालिशपणा नाही, कारण ही काही क्षणिक भावना नाही जी काळाच्या धुळीत विरून जाईल. खरं तर जेव्हा मी पहिल्यांदा प्रेम हा शब्द वाचला तेव्हा तू माझ्या मनात आलीस. माझ्या मते वयाचा फरक याने मला काही फरक पडत नाही, पण तुला ते समजावून सांगण्याचा काय अर्थ आहे? तू त्या रोबोटिक मशीनशी लग्न करशील. तुला कोण रोखू शकेल? तो शेवटी कडकपणे हसला.
तो एक प्रौढ माणूस आहे रोहित, जबाबदार, मेहनती. जग फक्त प्रेमाभोवती फिरत नाही, नाही का? ती हळुवारपणे समजावून सांगत होती. आणि प्रेमाशिवाय माणसाला श्वास घेणे कठीण होते. जोया, हे तर ऑक्सिजनसारखे आहे. त्याची उपस्थिती आवश्यक आहे. पण जेव्हा तुला हे समजेल की तू जे मिळवले आहे ते मिळवण्यासाठी तू काय गमावले आहेस, तेव्हा खूप उशीर झाला असेल. परिपक्वता आणि जबाबदारींबद्दल मी तुला लहान मुलासारखा दिसतो का? जरी मी तुला माझ्या प्रौढत्वाची उदाहरणे दिली आहेत, तरीही तू माझे कान ओढत असायचीस. आणि आज मी तुझ्या मनात माझी प्रतिमा अजूनही तशीच आहे. पण मी त्याहून खूप पुढे गेलो आहे. त्याने उसासा टाकला आणि बाहेर पाहिले. रोहितचे शब्द तिच्या मनात विजेसारखे चमकत असताना त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ ठेवले आणि तिच्या चेहऱ्यावर त्याचा उबदार श्वास फेकला होता. त्याचे हृदय धडधडत होते, पण तिने लवकरच स्वतःला सावरले. पाऊस आता जवळजवळ कमी झाला होता. ती अचानक उभी राहिली. कदाचित घरी सगळे माझी वाट पाहत असतील. मी माझी गाडी घेऊन येते. तू इथे थांब. तू तुझी गाडी सोबत आणली आहेस का? तिने विचारले. आणि रोहितने नाहीमध्ये मान हलवली. नाही, मी टॅक्सी घेईन, तू जा. जोयाने त्याच्याकडे पाहिले. आपली घरे एकमेकांच्या शेजारी आहेत. चल, मी तुला सोडते. ती असे म्हणाली आणि खाली जाऊ लागली. आणि त्याला फक्त तेच हवे होते. त्याला फक्त तिच्यासोबत आणखी काही क्षण घालवायचे होते. त्याने त्याच्या ड्रायव्हरला फोन केला, गाडीचे ठिकाण सांगितले आणि ती घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्याने फोन ठेवला आणि तिच्या मागे गेला. तो गाडीसोबत घेऊन आला होता, पण जोयाला खोटे बोलला होता. त्यांनी घरी जाण्याचा संपूर्ण मार्ग शांतपणे पार केला. त्याने ते तिला फक्त त्याच्यासोबत अनुभवले. त्याच्यासाठी ते पुरेसे होते. तुझे घर आले आहे, आता खाली उतरा आणि जा. गाडी थांबली होती आणि ती त्याच्या उतरण्याची वाट पाहत होती. तो उतरला, पण दाराशीच उभा राहिला. आता काय अडचण आहे? जा ना. तुझ्याकडे माझा कोट आहे, किमान तो परत तरी दे. जोया पूर्णपणे लाजलेली होती. गाडीतून उतरली आणि त्याचा कोट काढू लागली. मी तो धुवून तुला परत करू शकली असती. मी तो घेऊन पळून जात होती का? ती नाराजीने म्हणाली. मला तो असाच हवा आहे. मी तो पुन्हा कधीही धुणार नाही. तो तिच्या हातातून कोट घेत म्हणाला, जर तू नाहीस तर किमान तुझा सुगंध तरी. त्याच्या स्वरात प्रेम होते. जोयाने फक्त त्याच्याकडे पाहिले, नंतर गाडीत बसली आणि तिच्या गेटकडे निघाली. ती तिच्या मंगेतरला भेटल्यानंतर जितकी दुःखी होती, तितकीच रोहितला भेटल्यानंतर ती हलकी झाली होती. पण त्याच्या शेवटच्या शब्दांनी तिला पुन्हा दुःखी केले होते. तो खरोखरच तिच्या प्रेमात इतका खोलवर बुडाला होता की तिने इतके प्रेम सोडून दिले होते आणि अशा माणसाशी लग्न करणार होती, ज्याच्याकडे कदाचित प्रेमासाठी वेळही नव्हता. तिचा निर्णय बरोबर होता की चूक, तिला अजूनही विचार करायचा होता. लग्नाला फक्त 1 आठवडा शिल्लक होता. जसजसे दिवस जवळ येत होते तसतसे तिची चिंता वाढत होती. तिच्या हृदयाला विचित्र भीती आणि भ्रमांनी ग्रासले होते. तिची अनिच्छा असूनही ती रोहितबद्दल विचार करत राहिली. त्याचे शब्द, त्याचा ध्यास, जणू तिला त्याने आपल्या जादुई धरले होते. रात्री बाल्कनीत उभे राहून चहा पीत असताना तिची नजर आपोआप त्याच्या खोलीकडे वळायची. कधी कधी तो त्याच वेळी बाल्कनीत उभा राहून चहा पीत असायचा आणि तिला पाहत असायचा. मग ती पटकन तिच्या खोलीत जायची, दार आणि खिडक्या बंद करायची आणि तिच्या हृदयावर हात ठेवून विचारायची, हा काय उद्धटपणा आहे? मला काय होत आहे? मी अमोलबद्दल विचार करत असायला हवे होते, पण माझे हृदय माझ्या विरुद्ध का बंड करत आहे? या भावनेने ती खूप अस्वस्थ झाली, इतकी की तिला खूप ताप आला आणि ती अंथरुणावर खिळू लागली. मोना बऱ्याच दिवसांनी तिला भेटायला आली होती. तिला पाहून जोयाने तोंड फिरवले. ती तिच्या शेजारी बसली. तू भावाचे आयुष्य रंगहीन केले आहेस, तर तू स्वतःही आनंदी दिसत नाहीस. तुला काय झाले? तू बेडवर पडून आहेस, जणू काही लग्नाची नाही तर मृत्यूची वाट पाहत आहेस. ती तिच्या केसांमधून बोट फिरवत म्हणाली. अचानक जोयाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माहीत नाही मोना, मला काय झाले आहे. मी स्वतःवरचा ताबा गमावला आहे. मी काय करू? ती तिच्या छातीला चिटकून जोरात रडू लागली आणि मोना स्तब्ध झाली. हे लग्न करू नकोस जोया. तू आनंदी होणार नाहीस. जर तुला इतके कोणी प्रेम करत असेल आणि तू त्याला इतक्या क्षुल्लक कारणासाठी नाकारलेस, तर तू दुसऱ्या कोणासोबत कशी आनंदी राहू शकतेस? मी तुझी मैत्रीण आहे. मी तुला ओळखते. तू आतून आनंदी नाहीस. जोया तिच्यापासून वेगळी झाली आणि डोळे चोळू लागले. माझे लग्न 4 दिवसांवर आले आहे आणि तू मला असे बोलत आहेस? मला सांत्वन देण्याऐवजी आता काहीही होऊ शकत नाही, बरोबर? आणि मोना तिच्या प्रश्नावर थांबली आणि तिच्याकडे पाहत राहिली. तुला काहीतरी घडावे असे वाटते का? तुला माझ्या भावाबद्दल काही वाटू लागले आहे का? जर असे असेल, काही असेल तर मला सांग. अजून काही बिघडले नाहीये. तू काय म्हणतेस मोना? तुझा भाऊ आणि मी एकमेकांशी जुळत नाहीये. सगळे कुजबूज करू लागतील आणि माझे आई वडील खूप दुःखी होतील. कृपया अशा गोष्टी बोलून मला आणखी निराश करू नकोस. ठीक आहे, मग मी जात आहे.
जाण्यापूर्वी मोना म्हणाली, मी तुला सांगते, माझा भाऊ 3 दिवसात फ्रान्सला परत जात आहे. त्याला इथे भारतात राहायचे नाही आणि आपण त्याला जबरदस्ती करू शकत नाही, असे म्हणून ती निघून गेली आणि जोयाला असे वाटले की तिचा जीव तिच्या शरीरातून निघून जाणार आहे. आज तिच्या मेहंदीचा सोहळा होता आणि तिला ताप आला होता. तो अजूनही कमी झालेला नव्हता. तिचे डोळे लाल झाले होते आणि पिवळ्या रंगाचे कपडे घातलेला तिचा चेहरा पूर्णपणे फिकट दिसत होता. तिच्या हातांना मेहंदी लावली जात होती आणि ती विचारात गळून बसली होती. तिचे विचार एकाच गोष्टीवर स्थिर होते. आज रात्री तो निघून जाईल आणि ती त्याला पुन्हा कधीही पाहू शकणार नाही. ती दुसऱ्या कुणाची तरी झाली असेल. जोयाचे हृदय जणू काही करवतीने फाडून टाकल्यासारखे वाटत होते, पण तिचे रडण्यास नकार दिला. सुनीताजीने वारंवार तिच्या कपाळावर हात ठेवला. तिच्या मुलीवर कोणी वाईट नजर टाकली आहे याची तिला खात्री नव्हती. ती पूर्णपणे शांत होती. तीही आनंदी दिसत नव्हती आणि काय चाललंय याची त्यांची चिंता वाढत होती. अचानक जोयाला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. पाहुण्यांसह सर्वजण घाबरले. सुनीताजी आणि मोना तिला खोलीत घेऊन गेले. तिच्या चेहऱ्यावर थोडे पाणी शिंपडले आणि राकेश साहेबांनी लगेच डॉक्टरांना बोलावले. सुनीताजी अस्वस्थ झाली आणि रडत म्हणाली, माझ्या मुलीला काय झालंय? मोनाकडे पाहत ती म्हणाली, ती तुझी मैत्रीण आहे. मला सांग, तिला काय झालंय? ती काय लपवत आहे? आणि मोना ही रडू लागली. सुनीताजींनी काळजी वाढली होती आणि रेखाजीही शांत झाली. मला तुम्हा दोघांची एकट्यात बोलायचे आहे, ती म्हणाली आणि खोलीतून बाहेर पडली आणि दोघेही तिच्या मागे धावले. आई, तुला माहीत आहे का, भाऊ परत का जात आहे? मोनाने रेखाजींकडे पाहिले. आज तिला स्वतःहून बोलावे लागले. दोघांचेही जीव वाचवण्यासाठी? नाही प्रिये, मी विचारून थकले आहे. मला माहीत नाही माझ्या मुलाला काय झाले आहे. तो मला काहीही सांगत नाही आणि आता जोया त्याच अवस्थेत आहे. काय चालले आहे? मोना, मला सांग, रेखाजी काळजीत म्हणाली. हे दोघे प्रेमात पडले आहेत. ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. ते दोघेही मरतील. कृपया त्यांना वाचवा. भाईच्या या अवस्थेचे कारण जोया आहे. जेव्हा तिचा साखरपुडा झाला तेव्हा भाईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि जोयाने त्याला पटवून दिले की ते एकत्र राहू शकत नाहीत. म्हणूनच भाऊने परत जाण्याचा निर्णय घेतला. पण आता समस्या अशी आहे की जोयाही भाईच्या प्रेमात पडली आहे. तिला नुकतेच ते कळले आहे आणि ती मरणाच्या दारात पडली आहे. जर तुम्हाला त्यांना आनंदी पाहायचे असेल तर हे लग्न थांबवा. काकू प्लीज. मोना रडत त्यांना सगळं सांगत होती आणि त्या दोघेही उघड्या तोंडाने ऐकत होत्या. इतके काही घडले आहे आणि तू आम्हाला सांगितले नाहीस. आता उद्या तिचे लग्न आहे तेव्हा तू म्हणत आहेस की आपण हे लग्न थांबवावे. सुनीताजी रागावली. ठीक आहे, तुम्हाला जे करायचे ते करा, पण तुमच्या मुलीच्या चेहऱ्यावर तुम्हाला पुन्हा कधीही आनंद दिसणार नाही. माझा भाऊ आज निघून जाईल. तो जोयाला कधीही त्रास देणार नाही, पण जोया त्याला कधी विसरेल का? कधीच नाही. असे म्हणत ती निघून गेली आणि रेखाजी आणि सुनीताजी एकमेकांकडे पाहत राहिल्या. जोयाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला पहिला विचार आला की रोहित निघून गेला असावा. तिने भिंतीवरील घड्याळाकडे वेळ तपासली. रात्रीचे 11 वाजले होते. अरे देवा, तिने पटकन तिचा मोबाईल फोन काढला. बेडवरून उठली आणि बाल्कनीकडे धावली. समोरच्या खोलीतील लाईट बंद होते, म्हणजे तो गेला. तिने त्याला फोन केला. उत्सुकतेने तिने तिचा फोन तिच्या कानाशी धरला, पण त्याने उचलला नाही. प्लीज रोहित, फोन उचल, ती ओरडली. तिने संपूर्ण शरीर लकवाग्रस्त होते. तिने वेदनेने त्याला पुन्हा पुन्हा फोन केला. तिचे हृदय वेदनेने तुटत होते. 5व्यांदा फोन करत होती. तेव्हा त्याने फोन उचलला, पण पलीकडे शांतता होती. रोहित, तू कुठे आहेस? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. तुला जिथे मी असायला हवे होते तिथेच जोया. मी तुला पुन्हा त्रास देणार नाही. तुझे लग्न उद्या आहे म्हणून शुभेच्छा, तो वेदनेच्या स्वरात बोलला आणि जोयाचे शरीर थरथरले. मला तुला आत्ताच भेटायचे आहे. कृपया परत ये. आणि रोहित शांत झाला. थोड्या वेळाने त्याचा आवाज प्रतिध्वनित झाला. मी आलो नाही तर काय? जणू तो पुष्टी शोधत होता. जोयाने रेलिंगवरची पकड घट्ट केली. जर ती बोलली नसती तर ती कधीच बोलू शकली नसती. तू नाही आलास तर मी तुझ्याशिवाय मरेन. तू वाचलास, पण मी नाही वाचणार, ते लक्षात ठेव. आणि मग तिने फोन ठेवला. तिने अजूनही तेच कपडे घातले होते. तिचे लग्न उद्या होणार होतं, पण तिला खात्री होती की ती बाहेर पडणार नाही. तिचे शरीर पुन्हा तापाने जळत होते. कदाचित तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. कोणीतरी आत आले होते. जोया बाल्कनीत त्याच स्थितीत बसली होती. तिला खूप थंडी वाजत होती, पण ती तशीच बसून राहिली. तेवढ्यात बाल्कनीचा दरवाजा उघडला आणि तो पायरीने आत आला. त्याने तिला फिकट चेहरा वर केला. तेव्हा तिच्या पापण्या बंद झाल्या. ती स्वप्न पाहत होती की तो खरोखर तिच्या समोर उभा होता.
रोहितने त्याचा कोट काढला आणि तिच्या भोवती गुंडाळला. नंतर तिला खांद्याला धरून उठवले. तिचे शरीर तापाने जळत होते. आत ये, इथे थंडी असेल. तो तिला हळुवारपणे खोलीत घेऊन गेला. तिला बेडवर बसवले आणि तिच्यावर ब्लँकेट पसरवले. आता मला सांग, तुला मला का भेटायचे होते? तो हळुवारपणे म्हणाला. जोयाने तिचे ओठ उघडले. तू अजून गेला नाहीस? तुझी फ्लाईट आज आहे, हो ना? ती निरागसपणे म्हणाली. कोणीतरी मला फोनवर जीव देण्याची धमकी दिली होती. जरी विमान आकाशात उडले असते तरी मी उडी मारून तुझ्याकडे आलो असतो. मला सांग, तू या लग्नामुळे खुश नाहीस का? खरं तर तुला लवकरात लवकर लग्न करायचे होते, तुझ्या इच्छेने, बरोबर? आता काय झाले आहे? तो तिच्या कपाळावरील केस बाजूला करत म्हणाला. हे लग्न थांबवता येणार नाही का? तू ते थांबवू शकत नाहीस का? तू माझ्यावर प्रेम करण्याचा दावा करत होतास, बरोबर? मग तू मला दुसऱ्याचे होताना कसे पाहू शकतोस? ती तक्रारदार स्वरात म्हणाली. मी ते पाहू शकत नव्हतो, म्हणूनच मी निघून जाणार होतो. मी तुझ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू मला थांबवलंस. आणि लग्नाबद्दल बोलायचं झालं तर आता उशीर झाला आहे. सर्व पाहुणे आले आहेत. उद्या तुझी लग्नाची मिरवणूक आहे जोया, म्हणून तू आनंदी असशील की नाही? तरीही तुला हे लग्न करावे लागेल. जर उद्या मिरवणूक आली नाही तर संपूर्ण कुटुंबाची बदनामी होईल. लोकांनी तुझ्याबद्दल बोलावे अशी माझी अजिबात इच्छा नाही. म्हणून मी तुला कोणत्याही परिस्थितीत लग्न पार पाडण्यासाठी पटवून देण्यासाठी आलो आहे. आणि जोयाला पूर्णपणे धक्का बसला. तिला रोहितकडून हे अपेक्षित नव्हते. तिला वाटले की तो तिच्या प्रेमाच्या कबुलीनंतर सर्व काही ठीक करेन, पण आयुष्य चित्रपट नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. जणू काही सर्व आशा संपल्या होत्या. ठीक आहे, तू आता जाऊ शकतोस. ती त्याचा हात झटकत म्हणाली. तो तिच्याकडे असहाय्यपणे पाहत राहिला. तुला खात्री आहे की तू मला परत बोलवणार नाहीस? मी जाऊ का? तो निरागसपणे म्हणाला. हो, मी कधीही बोलावणार नाही. जर मी मेले तरीही. आता जा, मला झोप येत आहे. तिने डोक्यावर रजाई ओढली होती. तो काही क्षण तिथेच बसला, नंतर निघून गेला. त्याला परत जावे लागले. ती वधूसारखी सुंदर दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. तिच्या पालकांनी तिला आशीर्वाद दिले. आज मोनाही खूप आनंदी दिसत होती, पण जोया पूर्णपणे शांत होती. तिला असे वाटत होते की आज तिचे लग्न नाही तर तिच्या अंत्यसंस्काराची तयारी आहे. तिच्या प्रेमाच्या घोषणेचा काही उपयोग झाला नाही आणि तो गेला, तिला कायमचे सोडून, तिच्या हृदयात प्रेमाची ज्योत जळत ठेवून. कोणालाही तिची पर्वा नव्हती. ती आता पुतळ्यासारखी निर्जीव होऊन बसली होती. तिचे लग्न आता थोड्याच वेळात होणार होते. तिला तिचे मन सर्व विचारांपासून मुक्त ठेवायचे होते, पण ती तिच्या हृदयाचे काय करू शकते, जे शोक करत होते? ती मंडपात तिच्या वराजवळ बसली होती, पण तिने अजून त्याच्याकडे पाहिले देखील नव्हते. पण जेव्हा पंडितजी म्हणाले की आता सप्तपदींसाठी वर आणि वधूने उभे राहा, तेव्हा जणू तिला काही ऐकू येत नव्हते. ती बसूनच होती. तेव्हा तिच्या वराने तिला उभे राहण्यासाठी आपला हात पुढे केला. तेव्हा तिने आपली नजर वर केली आणि जेव्हा तिने तिच्या वराकडे पाहिले तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिने मोनाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिने खोडकरपणे मान हलवली. ती हसत होती आणि मग तिच्या आईकडे, जी ओल्या डोळ्यांनी हसत तिच्याकडे पाहत होती आणि तिला उभे राहण्याचा इशारा करत होती. कारण तिचा वर दुसरा कोणी नसून रोहित होता. तिचे डोळे आनंदाने भरले होते. हा काही चमत्कार होता का? आता काही वेळाने त्यांचे लग्न संपन्न झाले होते. लोक निघून गेल्यावर तिने मोनाचा हात धरला. हे काय आहे? मला सांग, हे सर्व कसे घडले? हसत मोनाने तिचा चेहरा तिच्या दोन्ही हातात धरला. आम्ही इतक्या सुंदर मुलीला दुसऱ्या कोणत्याही पुरुषाला कसे सोपवू शकतो? जे काही करायचे होते ते मलाच करावे लागले, कारण तुम्ही दोघेही भित्रे निघालात. तुम्हाला प्रेम कसे करायचे हे माहीत आहे, पण तुम्ही प्रेमासाठी स्टँड घेऊ शकला नाहीत. काल जेव्हा माझा भाऊ निघून जात होता तेव्हा तो जाण्यापूर्वी मी सर्वांना सांगितले, काहीही झाले तरी निर्णय घेणे कठीण होते, परंतु त्यांना त्यांच्या मुली आणि मुलाच्या आनंदाला सांसारिक गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व होते. सुनीता काकूंनी अमितच्या घरी फोन केला आणि त्यांना सांगितले की ते हे लग्न होऊ देऊ शकत नाहीत. त्यांनी बराच गोंधळ घातला, परंतु सुदैवाने रात्रभर रागवणे आणि मग मन जुळवणे सुरू राहिले आणि माझ्या भावालाही जाण्यापासून रोखण्यात आले. हे सर्व कसे घडले याचे त्याला स्वतःला आश्चर्य वाटले. तो जात होता कारण त्याला वाटले की तू त्याच्याशी लग्न करणार नाहीस, कारण तू त्याच्यावर प्रेमच करत नाहीस. पण जेव्हा मी त्याला सांगितले की तू त्याच्याशिवाय मरशील तेव्हा तो तुला कसा सोडून जाऊ शकतो? आम्ही सगळं काही ठरवलं आणि तुझ्यापासून लपवून ठेवलं. आम्हाला तुला सरप्राईज द्यायचं होतं, नाही का? तुला आमचं सरप्राईज कसं वाटलं? तिने आनंदाने विचारलं आणि जोया तिच्याकडे पाहत राहिली. पण तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की ती खरोखरच रोहितची पत्नी झाली आहे. तिच्या मनातील वेदना लगेचच नाहीशी झाली. तिने तिच्या पालकांना मिठी मारली आणि त्यांचे आभार मानले. जर तू आम्हाला आधीच सांगितले असतेस तर हे सर्व घडले नसते, पण मी अजूनही आभारी आहे. आम्हाला
आमच्या मुलीचा आनंद आधीच जाणवला आहे आणि म्हणून त्याच्या पालकांच्या आशीर्वादाच्या सावलीत ती निघून रोहितच्या खोलीत गेली. तिचे हृदय एका विचित्र लयीत अनिश्चिततेच्या एका विचित्र भावनेने धडधडत होते. अचानक दार उघडले आणि तो आत आला. जोया थंड घामाने भिजली होती. तो हळूहळू तिच्या शेजारी बसला आणि तिचा पदर उचलला. त्याचे डोळे एकमेकांना भेटले. रोहितच्या डोळ्यातील उष्ण आणि ही उत्कट भावना पाहून तिने तिच्या पापण्या बंद केल्या. ती लाजून हसली. त्याने तिचे दोन्ही हात धरले आणि त्यांचे चुंबन घेतले. मला कल्पना नव्हती की माझे प्रेम आपल्या आयुष्यात असे चमत्कार घडवून आणेल जोया. जोयाने त्याचा हात झटकला. तू खूप वाईट आहेस ड्रामा किंग. तुला सगळं काही माहीत होते. मी रात्रभर रडले, झोपले देखील नाही. तू मला सांगू शकला असतास बरोबर. मला सांगायचे होते पण मोना मला परवानगी देत नव्हती. शेवटी हे सर्व तिचेच काम आहे. नाहीतर आपण दोघेही आत्महत्येच्या उंबरठ्यावर आलो असतो. तू मला गप्प केलेस आणि मी गप्प राहिलो कारण तू माझ्यावर प्रेम करत नव्हतीस. पण काल रात्री तुझा वेडेपणा पाहून माझे मन तुला माझी वधू बनवून त्या क्षणी तुला घेऊन जावेसे वाटत होते. माझ्या आयुष्यात वसंत परत आणल्याबद्दल धन्यवाद. तो तिला आपल्या जवळ घेत असे आणि जोयाच्या सर्व तक्रारी त्याच्या आश्रयात धुवून गेल्या. दुसऱ्या क्षणी तिला सर्व गोष्टींपासून मुक्त करून त्याने तिच्या मऊ अस्तित्वाला आपल्या ओठांनी स्पर्श करायला सुरुवात केली. जोयाने लाजेमुळे आपले डोळे मिटले. जोया डोळे उघड. तिच्या कानात एक कुजबूज आली. जर तू लाईट बंद केली नाहीस तर मी माझे डोळे उघडणार नाही, जोया म्हणाली. म्हणून त्याने लाईट बंद केली होती. लाईट बंद होताच जोयाने लगेच तिचे डोळे उघडले होते. आता रोहित तिच्यावर ढगासारखा बरसला होता. जणू काही तो आजच वर्षानुवर्षे होणारा त्रास दूर करू इच्छित होता. जोयानेही आनंदाने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले होते आणि त्याच्या मिठीत आरामात असल्याने तिला आता असा विश्वास वाटू लागला होता की रोहित खरोखर तिचे नशीब बनला आहे आणि जीवनाचा हा प्रवास खूप सुंदर होणार आहे.